अपडेट घ्यायचे आहेत। तर हिंगोली जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात सरासरी 20.1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। कळमनुरी तालुक्यामध्ये सर्वाधिक 32.7 मिलीमीटर पाऊस झालेला आहे। तर या पावसाने कयाधू नदीला देखील आता पूर आल्याचं कळतंय। सोडेगाव येथील पुलावरून पुराचं पाणी सध्या वाहत आहे। नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलेलं आहे। कयाधू नदी आता दुथडी भरून वाहते, नदीला पूर आलेला आहे। पुलावरून जाणारी वाहतूक देखील आता बंद करण्यात आलेली आहे। श्रीधर आमचे प्रतिनिधी जोडलेले आहेत। श्रीधर, आपण पाहतोय पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे आणि कयाधू नदीला पूर आलेला आहे, दुथडी भरून नदी वाहते। हा, नक्कीच शुभम, या ठिकाणी कयाधू नदी जे आहे ते दुथडी भरून वाहत आहे। परंतु सकाळपासूनच जे आहे ते या रस्ता जो आहे तो जाम करण्यात आलेला आहे आणि संपूर्ण शेतकरी असतील, दूध विक्रेते शहरामध्ये येणारे असतील, यांना या ठिकाणी मात्र बराच वेळ ताटकळत बसावं लागलंय आणि प्रशासनाच्या वतीनं त्यांना देखील सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। शुभम, अगदी श्रीधर, अगदी महत्त्वाचे अपडेट या दोन्ही बातम्यांच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद।